कुरुक्षेत्रावर अजूनही युद्ध सुरू व्हायचं आहे, पण श्रीकृष्ण आता अर्जुनाला मृत्यू आणि जन्म याचं खरं तत्वज्ञान सांगत आहेत. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वम महाबाहो नैवम शोचितुमर्हसि. जरी तू मानलंस की आत्मा नित्य जन्म घेतो आणि नित्य मरतो, तरी हे महाबाहू अर्जुना, त्यासाठी शोक करणं योग्य नाही. श्रीकृष्ण म्हणतात, आत्मा नित्य जन्म मृत्यूच्या चक्रात आहे असं गृहीत धरलं तरी शोक करण्याचं कारण नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्ये अर्थे न त्वम शोचितुमर्हसि. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणून जे अपरिहार्य आहे त्यावर शोक करणं निरर्थक आहे. मृत्यू टाळता येत नाही आणि जन्मही टाळता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. सर्व जीव जन्माआधी अव्यक्त असतात, मधल्या काळात व्यक्त होतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त होतात. मग शोक कसला? जीवन हा फक्त थोड्या वेळासाठी दिसणारा प्रवास आहे. उद्गम आणि अंत हे दोन्ही अदृश्य आहेत. मग रडणं व्यर्थ आहे. पुढच्या भागात श्रीकृष्ण आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचं अजून खोल रहस्य सांगतात. फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स. जय श्रीकृष्ण.